रुपाली खूप आवडायची. ते वयच तसं होतं आणि ती दिसायला देखील इतकी सुंदर होती की अख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती. तिचे काळेभोर डोळे, जणू प्रेमाचा अथांग डोह. एक वेगळंच तेज असायचं तिच्या डोळ्यात. लांब सडक केस, तिनं त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिलं असावं. ते केस तरी बिचारे तिच्याशी इमान राखून असायचे. सरळ, सिल्की आणि चेहऱ्यावर पुढं येणाऱ्या त्या बटा. आपल्या नाजूक हातांनी त्या सावरण्यात तिचे दिवसातले 24 तास खर्ची पडत. लांब सरळ नाक, गोरा पान रंग आणि सदैव हसरा चेहरा. सदैव ओळखीचं हसू दाखवणारा तिचा चेहरा. अगदी एखाद्या जुन्या हिरोईनीसारखी ती दिसायची. तिच्या या मोहक अदांनी साहजिकच त्यावेळी चिपळूणमध्ये हार्ट पेशंटची संख्या वाढलेली होती. तरी तिची आणि माझी ओळख निदान तोंड ओळख तरी राहायला हवी. अर्थात यापेक्षा दुसरं मला परवडण्यासारखं काहीच नव्हतं. खरं तर आम्ही त्यांचे भाडे करू. नव्या भैरीच्या पल्ल्याड त्यांचा एक मोठा बंगला होता आणि मागच्या बाजूला आउटहाऊसमध्ये 2 खोल्या. तिथेच आम्ही राहायचो. बरं, मी, माझा धाकटा भाऊ चिनू आणि आई बाबा. बाबा गणपती कारखान्यात काम करायचे, तर आई 4 घरच्या पोळ्या. परिस्थिती आमची बेताची होती. मी आणि रुपाली आम्ही दोघंही 10वीत, तर माझा लहान भाऊ चिन्या 8वीला. रुपालीच्या वडिलांचं नाक्यावर मोठं किराणा मालाचं दुकान होतं. 8-10 माणसं दुकानात कामाला होती. रुपाली आणि तिचे आईबाबा मोठ्या बंगल्यात तिघंच राहायचे. पाहायला गेलं तर तिचे आईबाबा खरंच खूप प्रेमळ, अगदी डाऊन टू अर्थ आपण म्हणतो तसं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी त्यांच्या दुकानात जायचो. हिशोबाच्या वह्या लिहिण्यासाठी मला तेवढं आवडायचं. माझं अक्षर चांगलं होतं आणि सोबत गणितही चांगलं होतं, म्हणून तिच्या बाबांनीच मला हे काम दिलेलं. आज जवळपास 2 वर्ष झाली सुट्टीत मी हे काम करायचो आणि यातून माझ्या वर्षभराच्या वह्या पुस्तकांचा खर्च सुटायचा. रुपालीच्या बाबांना माझं खूप कौतुक वाटायचं. पाठ थोपटून ते नेहमी म्हणायचे, खूप शिक आणि मोठा हो. रुपाली पहिल्यांदा खरंच आवडायची. नंतर मात्र हळूहळू तिचा स्वभाव मला कळत गेला आणि एकदम ती नावडती झाली. कारण ती दिसायला फक्त सुंदर होती, पण तिच्या वागण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा माज होता, गर्व होता. आपलेपणा तर तो तिच्याजवळ कधीच नव्हता. ती सदैव हक्क गाजवायची आणि सगळीजण आपली नोकर आहेत असंच गृहीत धरायची. मी घरात नसलो तरी बिनधास्त माझ्या होमवर्कच्या वह्या घेऊन जायची आणि परत आणायच्या वेळी तिने कधी ते आणून दिल्याच नाहीत. गरज पडली की मलाच आणायला जावं लागायचं. आता वाटतं ती हे मुद्दाम करायची. अभ्यासात ती बेताचीच होती. कधीकधी मॅथ्सच्या आणि ज्योमेट्रीच्या डिफिकल्टीज माझ्याकडे घेऊन यायची. मी तिला समजावून सांगायचो, पण तिचं त्याच्याकडे लक्ष नसायचं आणि माझा फुकट वेळ खर्ची पडायचा. येता जाताना अंगसटीला येणं आणि काही विचारलं तर सहज धक्का लागायचा. जाणून बुजून करायची की आपोआप करायची हे तिचं तिला माहीत. डोकं भणभणायला लागायचं. मी तर अस्वस्थ व्हायचो. ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यासारखं वागायचं. तिच्या ह्या वागण्याने आगीचे चटके बसतायत की काय असं वाटायचं. अभ्यासातून लक्ष उडायचं. थोडक्यात तर ती माझ्या मागे लागलेली आणि मी उद्ध्वस्त होण्याच्या बेतात. मी स्वतःला पटकन सावरलं आणि शाळेतल्या सरांकडे संध्याकाळी अभ्यासाला जायला लागलो. रात्री 10 वाजेपर्यंत मी जात होतो. तिथे माझा छान अभ्यास व्हायचा आणि मुख्य म्हणजे या रुपालीच्या तावडीतून सुटलो. हल्ली रुपाली दिसली की फुसफुसायची, चिडायची. एकदा तर तिने डायरेक्ट विचारलं, मला टाळतोयस का आजकाल? वर्गातली पोरं मला वेड्यात काढायची, पण आता मला फक्त बोर्डाची परीक्षा दिसत होती. परीक्षा झाली, रिझल्ट लागला. अगदी मनासारखा लागला होता रिझल्ट. मी शाळेत दुसरा आलो होतो. आई बाबा खुश. बारका भाऊ देखील खुश झाला.
पण रुपाली कशी भशी पास झाली. खरं तर काहीच परवडण्यासारखं नव्हतं. पण पुन्हा तिचे बाबाच मदतीला धावून आले. ते म्हणाले, माझा मित्र आहे कराडला. तिथे त्यांचं मोठं किराणा मालाचं दुकान आहे. तिथल्या YC कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. कॉलेजला सांभाळून जा, त्यांच्या दुकानात काम कर. मी त्याच्याशी बोलतो, तो जेवण खाण्याची सोय करेल. मी त्याला तशी चिठ्ठी देतो. देव पावला. सायन्स परवडण्यासारखं नव्हतं, म्हणून मी कॉमर्स घेतलं. दुकानाचं काम सांभाळून मी 12वी झालो, तेही कॉलेजमध्ये पहिला. शेठजी खुश झाले. म्हणाले, तू CAची तयारी कर, मी फी भरतो. मग मीही तयार झालो. पण मी एका अटीवर पैसे घेण्याचं मंजूर केलं, की मी कर्ज म्हणून पैसे घेतोय असं त्यांना सांगून मी ॲडमिशन घेतलं. तोवर माझ्या लहान भावाचीही 10वी झाली होती. मग मी, आई, बाबा, चिनू सगळ्यांनाच कराडमध्ये बोलवून घेतलं. मग मी, आई, बाबा आणि बारका भाऊ सगळ्यांनाच कराडमध्ये बोलवून घेतलं. आता बाबा शेटजींच्या दुकानात काम करू लागले. आईलाही एका साड्यांच्या दुकानात काम मिळालं. तर चिनूने 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि चिपळून सुटलं एकदाचं. मी एका CAच्या कंपनीमध्ये पार्ट टाईम नोकरी पकडली. BCom झालो. पुढे अभ्यास चालूच होता आणि बघता बघता मी खरंच CA सुद्धा झालो. बाबा म्हणाले, बाबा बोलले, पेढे घेऊन चिपळूणला जा, रुपालीच्या आईबाबांना भेट. तसा मी चिपळूणला गेलो. त्यांना भेटलो. रुपालीच्या वडिलांच्या पाया पडलो. मनापासून आभार मानले. त्यांना खरंच आनंद झाला. आणि रुपाली, पण तिच्या मनात काय चाललं होतं कोणास ठाऊक. ती धड एक शब्दही बोलली नाही. ती पण कशी बशी BA झालेली. मी परत आलो. पुण्याहून एका कंपनीतून मला कॉल आला आणि लगेच जॉईन झालो. आता चिनूचंही BSc झालं होतं. मग आम्ही पुण्यात भाड्याची जागा घेतली. चिनूनं युनिव्हर्सिटीत MScला ॲडमिशन घेतलं आणि कराड सोडताना शेटजींच्या आम्ही पाया पडलो आणि त्यांचे पैसे परत केले. तेच पैसे पाकिटात घालून त्यांनी मला परत केले आणि म्हणाले, ही नवीन कर्ज, अनुभवासाठी नोकरी कर, पण पुण्यात तुझी स्वतःची कंपनी झाली पाहिजे आणि त्यासाठी हे टोकन म्हणून वापर. आणि अजून एक, रुपालीच्या बाबांनी एक मला विचारायला सांगितलंय. खरं म्हणजे रुपालीचीच खूप इच्छा आहे. तुला त्यांचा जावई होण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? काही गडबड नाही. आणि उपकाराचं ओझं बाळगू नकोस. आयुष्य तुझं आहे, तेव्हा नीट विचार करून सांग. आता रुपाली मला आठवली. रुपालीपेक्षा तिचा स्वभावच मला आठवला. चाचरत मी नाही म्हणून सांगितलं. आता विषय संपला होता. मी आता हे सगळं विसरलो. माझा पुण्यात जम बसला. 3 वर्षात नव्या पेठेत स्वतःची कंपनी मी चालू केली. एकदा शेठजीही आले मला भेटायला. मागच्याच वर्षी माझं लग्न झालं आणि माझी बायको ती सुद्धा CA आहे. चिनू आता PhD झाला आणि ते सुद्धा मॅथ्समध्ये. सोबत नेटसेट सुद्धा पास झाला आणि चिपळूणच्याच एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. आता त्याचंही लग्न जमलंय. त्याच्याच वास्तुशांतीला जायचं पुढच्या आठवड्यात असं म्हणून आई बाबा त्यांना मी चिपळूणमध्ये राहणार असं सांगितलं. आम्ही जेव्हा चिपळूणमध्ये आलो तेव्हा जाणवलं की इथे सगळं काही बदललं होतं. नवा भैरीसुद्धा आता खूप जुना झाला होता. आमच्या चिण्याचं घर खूपच छान होतं. 3 बेडरूम, किचन, डायनिंग, समोर छानपैकी अंगण असं त्याने घर बांधलं होतं. आता इथं काहीच ओळखू येत नव्हतं. पण रुपाली, मी आठवणींच्या दरवाजांना उघडण्याआधीच बंद केलं. वास्तुशांत छान पार पडली होती. मी आणि किमया म्हणजे माझी बायको वरच्या बेडरूममध्ये झोपलो. प्रवासाने खरं तर खूप दमलो होतो. अंथरुणाला अंग टेकताच आम्हाला झोप लागली. पण अचानक मी जागा झालो. किमयानं मला खरकन ओढून घेतलं. मला कळेना हिला नेमकं काय झालं.
रात्रीच्या नाईट लॅम्पच्या उजेडात तिचे डोळे लखलखले, अगदी LED लाईटसारखे. मोकळे सोडलेले तिचे केस, चेहरा अधूनमधून झाकणारा, आणि तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. दिसत होती ती अतृप्ती, हव्यास आणि वासना. तिच्या अंगात 10 हत्तीचं बळ आलं होतं. कुठला तरी हिशोब चुकता करण्याच्या इराद्यानं ती मला त्या कुशीवर खेचत होती. खरं तर ती माझी किमया नव्हती. खाडकन माझे डोळे उघडले. पहिले मला वाटलं तो भास होता, पण तो भास नव्हता. माणसासोबत ज्या वेळेला असं काही होतं त्यावेळेला त्याचं डोकं चालायचं बंद होतं, पण त्याचा आत्मा देखील त्याची साथ देण्यासाठी तयार नसतो. त्यावेळेला भासणारं ते काय होतं हे मला काहीच कळत नव्हतं. फिदी फिदी हसणारी ती रुपाली होती. तिला मी ओळखलं आणि हादरलो. अंगाला दरदरून घाम फुटला होता. मला माहीत होतं तू येशीलच इथे एकतरी दिवस, आणि तुझीच वाट मी बघत होते. आज तृप्त होणार आहे मी. माझ्याच कानात घुमणारा तो कानठळीसारखा आवाज मी ऐकून थरथरायला लागलो. माझ्या बायकोला म्हणजे किमयाला मी गदागदा हलवली. ती भानावर आली आणि नेहमीसारखी दिसली. मी घामानं आंघोळलेला होतो. तिला देखील काहीच कळेना. तिनं म्हटलं, तू झोप. रात्रभर काय मला झोप आलीच नाही. सकाळी उठलो आणि तडक भैरीच्या देवळापाशी गेलो. तिथं जवळपास चौकशी केली. चिन्याची जागा आणि रुपालीचं घर होतं त्याच जागेवर चिन्यानं घर बांधलं होतं, आणि रुपालीनं त्याच घरात जीव दिला होता. तिला वाटलं असणार मी हो म्हणेन, पण तिला पराभव पचवता आला नाही. आणि तिच्या आत्महत्येनंतर तिचे आईबाबा घरदार विकून कुठेतरी दुसरीकडे कायमचे निघून गेले. ती जागा तशीच पडीक राहिली. आणि 4-5 वर्षानंतर माझ्या लहान भावाने म्हणजे चिन्यानं ते घर तिथं उभं केलं. तर ही रुपाली अजून तिथं होती आणि आत्ताही तिथंच होती. आज रुपाली पुन्हा येणार याची मनात भीती. आज रात्री रुपाली पुन्हा आली तर, आणि ह्याच विचाराने मला दरदरून घाम फुटला. आणि तसंच झालं. ती आली. मी तयारच होतो. तिच्या त्या भयाण चेहऱ्याकडे न घाबरता मी बघितलं. तिच्या बटणांसारख्या डोळ्यांना मी भिडवून, मेलीस तरी बदलली नाहीस. तुझ्यावर प्रेम करावं अशी तू कधी नव्हतीसच. तेव्हाही नव्हतीस आणि आत्ताही नाहीस. आता मला तुझी भीती वाटत नाही, पण तुझी दया येते. देवानं इतकं सुंदर रूप तुला दिलं, पण तुला तुझ्या स्वभावापायी सगळ्यांचा तू कचरा केलास. आणि ही वास्तू आता सोडून तू निघून जा. मी माझ्या जगात सुखी आहे. माझं सोड. तुझं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल तर निघून जा. प्रेमाची पहिली पायरी त्याग असते, आणि तो त्याग करायला शिक. किमयाचा चेहरा अंधारात चकाकला. तिथं रुपाली दिसली. गोड हसली. मनापासून गालावर. नंतर एक खिडकीचा पडदा पडला आणि सगळं काही शांत झालं. दुसऱ्या दिवशी माझ्या बायकोनं मला हलवून जागं केलं. काय चाललं होतं 2 दिवस? काय वेड्यासारखं तू बरळत होतास? आणि कोण ही रुपाली? तुझ्यासाठी जीव वगैरे दिला की काय तिनं? काल रात्रीपेक्षा मी आत्ता घाबरलो. रुपाली खरंच आली होती का? की मला भास झाला? काही कळत नव्हतं. आणि मी माझ्या बारक्या भावाला म्हणालो, चिन्या, मी आजच परत पुण्याला जातो. आता CA असल्याचं मी पूर्णपणे विसरलोय. कुठे हिशोब चुकलाय तेच कळत नाहीये. आणि त्याला सांगून मी परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हॉरर कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.